नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वसई तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भव्य संविधान उद्देशिकेची कोनशिला वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे यांच्या हस्ते लोकार्पण. वसई तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय संविधानाच्या उद्देशिका कोनशिलाचे लोकार्पण सोहळा दिनांक 3/12/2025 रोजी वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे यांच्या हस्ते संपन्न झाला. वसईमधील संविधानप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नाने व वसई तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने सदर भव्य संविधान उद्देशिका तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निर्माण करण्यात आली. संविधानातील मूल्यांचे स्मरण आणि प्रशासकीय क्षेत्रात त्यांची अंमलबजावणी अधिक बळकट व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेली ही कोनशिला नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यास निश्चितच मदत करेल. संविधान उद्देशिका कोनशिलाचे लोकार्पण हा अत्यंत अभिमानाचा व गौरवशाली सोहळा आहे. भारताच्या संविधानातील मूल्यांप्रती आदरभाव निर्माण करणारा हा उपक्रम समाजात लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे, प्रांत अधिकारी श्री शेखर घाडगे, वसईचे प्रभारी तहसीलदार श्री विनोद धोत्रे, नायब तहसीलदार श्री शशिकांत नाचन, RPI जिल्हा अध्यक्ष श्री ईश्वर धुळे, श्री मिलिंद खानोलकर, भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री दत्ता धुळे, श्री मॅकेंजी डाबरे, कर्नल बर्वे, फादर मायकलजी, कुमार राऊत, समीर वर्तक, प्रकाश कांबळे, गोतपगार सर, संदेश घोलप, रोहन घोन्साल्विस, निजाम खान, शेंडे साहेब, जयश्रीताई सामंत, कारवालो, समितीचे पदाधिकारी अंजना देवकाते, निजाम खान, फारुख मुल्ला, चिंतामण जाधव, रजनीकांत भोईर, सुशांत जाधव, अशोक भाटे, महेश जाधव, यशवंत धुळे, संतोष जाधव, अनिल जाधव, गणपत घायवट, हर्ष धुळे, जितेंद्र सतपाळकर, यामिनी धुळे, दीपिका धुळे, करमरकर, विजय पवार, मैराळे सर, श्री सतीश भोंडवे, श्री नंदकुमार महाजन, सौ गीतांजली दरीवाला, सौ अपर्णा पाटील, माजी नगरसेवक छोटू आनंद, ॲडव्होकेट साधना धुरी तसेच वसई तहसील कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील संघटना, सिद्धार्थ जागृती संघ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास राजू मार्टिन यांनी 65,000 रुपयांचे स्टीलचे ग्रिल लावून दिले, तर रोहन घोन्साल्विस यांनी 25,000 रुपयांचे ग्रॅनाइट आणि टाइल्स लावून दिल्या. तालुक्यातील बऱ्याच लोकांनी यासाठी अर्थसहाय्य करण्यात आले आहे. वृत्तसंकलन रमेश सोनामे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, ज्या संविधानाने आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य, बंधुता शिकवली, त्या संविधानामुळे आपण सगळे जगतोय, आपल्या सर्वांना आपले मानवी अधिकार मिळत आहेत. संघर्ष अशा या संविधानाचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि या संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि संविधानाची शपथ घेऊन आपले लोकप्रतिनिधी असतील, आपलं प्रशासन असेल, हे आपल्या वतीने काम करतं. आणि या संविधानाचं जे प्रिअम्बल आहे, जी उद्देशिका आहे, ज्यामध्ये या पूर्ण संविधानाचं सार समावलेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याच लोकांसाठी, भारतीय लोकांसाठी अर्पण केलेलं जगातलं अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं आणि एकदम लोकांना शक्ती, ताकद देणारं असं हे संविधान आहे. आणि त्या संविधानाच्या प्रिअम्बलचं वसई तहसील आवारामध्ये एक भव्य असा चौथारा कोनशिला आज आपल्या लोकप्रतिनिधीच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी की वसई तहसीलदार त्यांची आम्ही इकडे आठवण काढणं उचित राहील की पोस्टी साहेबांसोबत मागील 1.5 वर्षापासून आम्ही अथक प्रयत्न करत होतो. आम्हाला प्रांत साहेबांचा सुद्धा यामध्ये बराच सहयोग लाभला. सरकारी जागेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला संविधानाचे स्मारक उभं करता येईल आणि त्याच वेळेला संविधानाच्या गौरवाच्या निमित्ताने 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सव निमित्ताने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं की जितके शासकीय मोठे कार्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल,
तिकडे संविधानाचं प्रिएम्बल जे आहे ते लागलं पाहिजे. आपल्या तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी त्यावेळेला आपल्याला तत्काळ परवानगी देऊन वसईच्या नागरिकांच्या देणगीतून जाईल आपण वसईमध्ये हे भव्य असा संविधानाचं स्मारक जे आहे ते उभं करत आहे. यावेळेला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, आमच्या ताई सोबत आहेतच, त्यांना याआधी मी कळवलेलं आहे. अशाच पद्धतीने स्मारक तर तहसील कार्यालयामध्ये सरकारचा तसा निधी नसतो, परंतु महानगरपालिका ज्यांच्याकडे 3,500 पेक्षा जास्त वार्षिक निधी आहे त्या महानगरपालिकेत सुद्धा अशा पद्धतीने संविधानाचं स्मारक बनावा यासाठी सुद्धा संविधान समितीतर्फे इकडल्या जागरूक नागरिकांतर्फे प्रचंड प्रयत्न चालू होता. काम सुरूही झालेलं, माहितीमध्ये कोणी खोडा घातला ते काम थांबलं, तेही काम तिकडे झालं पाहिजे. आणि या वसईमध्ये जी वसई सर्व जाती धर्माचे लोक ज्या वसईमध्ये राहतात यांच्यातर्फे आपल्या महानगरपालिकेत सुद्धा एक चांगला भव्य अशाच पद्धतीने एक स्मारक बनावं अशी आमच्या सगळ्या संविधान प्रेमींची इकडे ताईंसमोर अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मी ताईंचं, आमच्या प्राण साहेबांचं आणि तहसीलदार साहेबांचं इकडे स्वागत करतो आणि ताईला विनंती करतो की त्यांनी ही रिबीन कापून याचं जे चौथाराचं चौथार आहे ते चौथाराचं एक संविधानाच्या भारतीय संविधानाचा जय सो भारतीय संविधानाचा जय सो संविधानाचा भारतीय संविधानाचा खींचो उधर अरे एक्शन खींचो उधर वो सर के सर जी सर पैसा के नीचे आएगा ऐसा क्यों चाहिए खाली तिकडे देना कोपरा